सौरभ खेडकर। मराठा म्हणजे एक जात नाही तर छत्रपतींच्या महाराष्ट्रातील प्रत्येक जात म्हणजेच मराठा असून एकट्या मराठा जातीचे सैन्य नव्हते तर त्यामध्ये सर्व 18 पगड जाती धर्माचे व 12 बलुतेदार यांना शिवरायांनी मावळा हा शब्दामध्ये सर्वांना एकत्र केलं होतं। यामुळेच आपण मुस्लिमांसह सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत आहोत असं प्रतिपादन सौरभ खेडकर यांनी केले। सौरभ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या जिजाऊ रथयात्रेचं आगमन सोमवारी सायंकाळी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा 2025 मराठा जोडो अभियान या यात्रेचं आगमन झालं। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सौरभ खेडकर बोलत होते। पुढे बोलताना खेडकर म्हणाले की जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून पुणे वसवले। पुण्यातील लाल महालामध्ये 6500 किलोमीटर प्रवास करून जिजाऊ रथयात्रेची सांगता होणार आहे। सर्वांच्या वतीनं शिवजयंती साजरी होते, मात्र अलीकडे 2-3 वर्षांमध्ये हे वातावरण नासवण्याचं कार्य काही घातक शक्तींकडून करण्यात येत आहे। हे वातावरण शांत राहण्यासाठी सजग नागरिकांनी बाहेर पडलं पाहिजे, युवकांना मार्गदर्शन करायला हवं। आपण सर्वांकडून जबाबदारी स्वीकारून दंगलमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत। प्रगतीसाठी शांतता समन्वयाचं वातावरण असलं पाहिजे। शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी एकरूप झालं पाहिजे। यात्रेस प्रचंड प्रतिसाद लाभत असून विचारांची भूक खूप वाढली आहे। वेग वाढवून शांतता प्रस्थापित करायचं आहे। आरक्षण हे तर हक्काचंच आहे, ते मिळालंच पाहिजे, पण ते एकच ध्येय असू नये असं खेडकर म्हणाले। नोकऱ्या शिल्लक नाहीत, त्या भरल्या जात नाहीत, यामुळे विचार करून सावध पावलं ही उचलली पाहिजे। त्यासाठी उद्योजक व शेती व्यवसाय करायला हवा। जे टाळता येईल ते टाळलं पाहिजे। सर्वांनी साधी लग्न केली पाहिजे आणि असलेल्या पैशाचा काळजीपूर्वक वापरही केला पाहिजे। कोण कबरीचं काढतो, कोण दुसरंच काही काढतो, यामुळे भावनिक होऊन काही करू नका। नवीन समाज निर्मिती झाली पाहिजे असंही शेवटी सौरभ खेडकर म्हणाले।